महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना यांनी राज्यातील कांदा शेतकऱ्यांची गंभीर व्यथा समोर मांडली आहे। गेल्या 1 वर्षापासून कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी पूर्णपणे तोट्यात गेला असल्याचं संघटनेचे जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले यांनी स्पष्ट केलंय। कांदा उत्पादनासाठी प्रति किलो 17 ते 18 रुपये खर्च येत असताना बाजारात केवळ 7 ते 8 रुपये भाव मिळतोय। विशेषतः लाल कांद्याच्या लागवडीसाठी एकरी 80 ते 90 हजार रुपये खर्च येतो, मात्र शेतकऱ्यांच्या हातात फक्त 60 ते 70 हजार रुपयेच पडत आहेत। केंद्र सरकारच्या धडसोड धोरणामुळे आणि निर्यात बंदीमुळे कांदा बांगलादेश आणि श्रीलंका यांसारख्या देशांमध्ये जात नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। सरकारने कांदा निर्यातीसाठी सबसिडी द्यावी आणि विक्री केलेल्या कांद्याला प्रति क्विंटल 1000 रुपयाचं अनुदान जाहीर करावं अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत शेतकरी सरकारला धडा शिकवेल असा इशाराही देण्यात आलाय। सध्या लासलगाव आणि विंचूर ह्या ठिकाणी अनेक वेळा आंदोलन झाली। कांद्यासाठी शेतकरी अक्षरशः रस्त्यावर आले होते, परंतु जो शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे तो भाव मिळत नाही। आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा नाशिक जिल्हा अध्यक्ष केदारनाथ नवले पाटील। खऱ्या अर्थानं जर विचार केला तर गेल्या वर्षापासून उन्हाळ कांद्यापासून कांद्याला हा कवडीमोल दराने भाव मिळत आहे। आपण जर बघितलं तर कांदा हा कमीत कमी 20 रुपये किलो दराने विकला गेला पाहिजे, तेव्हा शेतकऱ्यांना कुठेतरी थोड्याफार प्रमाणामध्ये नफा होईल। कमीत कमी 20 रुपये म्हणजे कांद्याला सरासरी किलो मग खर्च आम्हाला 17 ते 8 रुपये किलो येतोय। 1-2 रुपये किलोने आम्हाला नफा होऊ शकतो जर 20 रुपये विकला, तर सरासरी कांदा हा 30 रुपये किलोने विकला पाहिजे। आज आपण जर बघितलं तर उन्हाळा कांद्यापासून कांदा 8 ते 10 रुपये किलो विकतोय। अक्षरशः कांदा उत्पादक शेती ही पूर्ण घाट्यामध्ये आलेलं आहे। खिशामध्ये असलेलं भाग भांडवल आम्ही या शेतीमध्ये खर्च करतोय आणि ते सुद्धा पुन्हा परत आम्हाला मिळत नाही। अक्षरशः शेतकरी आम्ही कांदा उत्पादक सर्व शेतकरी भिकेला लागलो आहोत। आज जर आपण बघितलं तर लाल कांद्याची इतकी दयनीय आणि इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे की लाल कांद्याचं उत्पादन हा सरासरी ॲव्हरेज असतं एकरी 70 ते 80 क्विंटल आणि कांद्याला 8 आणि 9 रुपये भाव मिळतोय। 60-70 हजार रुपये आम्हाला खिशामध्ये येत आहे आणि कांद्यासाठी 80-90 हजार रुपये एकरी आमचा खर्च होतोय। आज जर सरकारने यावर विचार केला तर निर्यातदार जे देश होते, बांगलादेश असेल, अनेक श्रीलंका असेल, या देशांमध्ये कांदा आमचा घेतला जात नाही, कारण केंद्र सरकारची नेहमी कांद्याच्या निर्यातीविषयी धरसोड वृत्ती असते। कांद्याची निर्यात ही शाश्वतपणे कधीही परिपूर्ण चालू नसते। अचानक कांद्यावर निर्यात बंदी लादली जाते। यामुळे आमच्या आयात करणारे जे काही देश होते आमचा कांदा, ते सुद्धा आता आयात करत नाही आणि कांद्यावर कुठलीही सबसिडी सरकार देत नाही। निर्यातीसाठी सरकारने सबसिडी दिली पाहिजे आणि सरकारला शेवट एवढीच एक विनंती करतो की आम्ही परिपूर्ण उद्ध्वस्त झालेलो आहे। आमचा लाल कांदा परिपूर्ण आता संपत आलेला आहे, आम्ही तो कवडीमोल दराने विकलेला आहे। सरकारला विनंती आहे की आम्ही जो काही कांदा कवडीमोल दराने विकलेला आहे त्या कांद्याला सरकारने 1000 रुपये क्विंटल प्रमाणे अनुदान द्यावं। अन्यथा जर सरकारने अनुदान दिलं नाही तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये कांदा उत्पादक शेतकरी याचा निश्चित विचार केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो। धन्यवाद। शेतकऱ्यांना अनुदान हे मिळालं पाहिजे। रवींद्र जाधव, सुदर्शन न्यूज, लासलगाव।